नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलची आज चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आज आपण सध्या दैनंदिन जीवनात आपण 11वीचं प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण सध्या सगळेजण गुंतलेले आहात. सगळ्याला वाटतंय की आपण जास्तीत जास्त मार्क मिळाल्यानंतर आपल्याला पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीची नोकरी भेटते किंवा कमी मार्क मिळाल्यानंतर भविष्यात आपलं काहीच होणार नाही. अशी जी मनस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खास सूचना आहे की आपलं ध्येय जर चांगलं असेल तर आपण कुठल्याही क्षणी कुठेही आपण आपली ताकद दाखवू शकतो आणि आपण आपल्या मोठ्या पदावर आपण जाऊन पोहोचू शकतो. कारण सोलापुरातील काही लोक 45%, 40%, 60%, 70% गुण मिळून सुद्धा 10वी नंतर जे क्षेत्र निवडायचं असतं ते क्षेत्र निवडलेत आणि त्यामध्ये छोटंसं कॉलेज असू द्या पण त्या कॉलेजमध्ये जर आपण व्यवस्थित अध्यापन केलं आणि तिथं जर चांगल्या पद्धतीचं गुण मिळवलं आणि तिथून पुढचं जर आपलं यशाची पायरी जर आपण व्यवस्थित चढत गेलं तर भविष्यात तुम्हाला कुठल्याही मोठ्या मोठ्या ठिकाणी जाता येऊ शकते आणि त्या ठिकाणी आपण आपलं जे स्थान आहे ते आपण घट्ट करू शकतो. असंच कारण सांगायचा मुद्दा असा आहे की मार्कंडे विद्यालयात जवळजवळ 40 वर्षापूर्वी मोगलप्पा आडकी या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात 66% 10वीत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून पुढे आपल्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. आज तो मोगलप्पा आडकी सध्या अमेरिकेतील एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीमधील मोठ्या पोस्टवर आहे. आपण त्यांची गाठभेट घेण्यासाठी आपण आज खास त्यांच्या घरी आलेलो आहोत. मोगलप्पा आडकीजी, पहिल्यांदा धन्यवाद. आपण आमच्या या छोट्याशा मुलाखतीसाठी आपण वेळ दिला. आपण आपलं शैक्षणिक जीवन कसं होतं नेमकं ते आपल्या प्रेक्षकासाठी तुम्ही सांगू शकता? म्हणजे मी 10वी मार्कंडे हायस्कूलमध्ये 10वीपर्यंत शिक्षण केलं. त्याच्यानंतर 12वी दयानंद कॉलेजमध्ये सायन्समध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर MBA केलं मी 2 वर्ष आणि त्याच्यानंतर मी चेतन फाउंड्रीमध्ये 6 महिने कामाला होतो आणि तिथे मला काही वाटलं की माझं ग्रोथ होईल म्हणून तिथून मी पुण्याला गेलं आणि मी कॅरियर एअरकॉनच्या डीलरमध्ये डिझाईन इंजिनियर आणि सेल्समध्ये मी कामाला होतो. पण तिथे पण मला काही वाटलं नाही की माझं ग्रोथ होईल इथे. मग तिथून मी पुढे जाऊन माझ्याकडे 2 चॉईस होते की मी आयदर MBA केलं नंतर मला बिझनेस करायचं खूप इच्छा होतं कारण माझ्याकडे तेवढं स्किल्स आणि नॉलेज होतं आणि त्याचं काही उपयोग होईल म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी बिझनेस करतो कारण माझ्याकडे काही आयडियाज होत्या. त्या बिझनेसमध्ये मी पुढे जाऊ शकतो तेवढं मोठं कॉन्फिडन्स होतं कारण माझ्या वडिलांचं ट्रेडिंग बिझनेस होतं रंगाचं आणि केमिकलचं. पण त्याच्यामध्ये चॅलेंजेस त्या बिझनेसमध्ये चॅलेंजेस होते त्यामुळे त्यांनी म्हटलं की बिझनेस करू नको नोकरीच कर म्हटलं. मग मला नोकरी करायचं म्हटलं तर माझं दुसरं ऑप्शन होतं की मी टेक्नॉलॉजीजमध्येच काम करणार. मला मॅनेजमेंटमध्ये काम करायचं नाही. मॅनेजमेंटमध्ये काम करायचं तर स्वतःचाच बिझनेस करायचं. मी दुसऱ्या कंपनीमध्ये मॅनेजमेंटमध्ये काम करणार आणि टेक्नॉलॉजीमध्ये मला व्हायचं होतं की सायंटिस्ट व्हायचं होतं. जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं तेव्हा मला खूप सायन्समध्ये जास्त आवड असायचं आणि रिसर्च डेव्हलपमेंट डिझाईनमध्ये मला खूप आवड असायचं आणि त्याच्यामध्ये मला पुढे जाऊन काहीतरी बनवायचं होतं पण ते शक्य झालं नाही. पण नंतर जेव्हा मॅनेजमेंटमध्ये मी काम करू शकत नाही मला टेक्नॉलॉजीजमध्ये जायचं आहे पुढे म्हणून मग पुन्हा मी CDAC केलं. CDAC करून मी कामासाठी ऑलमोस्ट 6 महिने मुंबई आणि पुणे भटकत होते. 1999मध्ये तेव्हा कामं नाही मिळायची आणि नोकऱ्या नसायचं, ओपनिंग्स कमी असायचं आणि शेवटी मला असं वाटलं की कुठेतरी मला एक्सपिरियन्ससाठी काम मिळालं पाहिजे. मग मी सिटी बँकेत एका कन्सल्टिंग कंपनीमध्ये मी तिथं कामाला होतो. सुरुवातीला त्यांनी ट्रेनिंग म्हणून घेतलं पण स्टार्टिंग सॅलरी मला 2000 रुपये दिली आणि मला हे खूप कमी होतं पण मी तिथे धीर सोडलं नाही. पण मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम दिलं. त्यांनी 6 महिने मी डेव्हलपमेंटमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मला त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये टाकलं आणि ॲप्लिकेशन शिकलो आणि डेटाबेस सपोर्ट आणि ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट
कम्प्लीट सिस्टम ॲडमिन साईडला. तिथून एका वर्षात त्यांनी 2,000 रुपयापासून मला 10,000 रुपयाचं पगार केला. वाढतच गेलं, पण तिथून मी थांबलं नाही. मला 20 ते 25,000 रुपये तर पगार पाहिजे होते. तेव्हा मी सतत प्रयत्न करत होतो. दर रविवारी शनिवारी जायचं इंटरनेट कॅफेमध्ये, लॉबी घेऊन एक कव्हर लेटर तयार केलं आणि सगळ्या कंपनीचे ईमेल ॲड्रेसेस वगैरे एका कागदावर लिहून ठेवायचं आणि प्रत्येक कंपनीला मी पाठवायचं. वर्ल्ड वाईड असू द्या किंवा लोकल असू द्या, कुठे काम मिळेल तिथं जायचं. पण 1.5 वर्षात म्हणजे काम लागल्यापासून 1.5 वर्षात मला अमेरिकेचा चान्स मिळाला. मला अमेरिकेचा H-1B विजा फाईल केला कंपनीने. पण 2000मध्ये .com बसमुळे कंपनीने मला घेऊन गेलं नाही तिथे. पण मी सतत पुन्हा प्रयत्नांमध्ये होतो. सिटी बँकचं मी काम सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन झालं आणि 6 महिन्यात ती कंपनी दिवाळखोर मिळाली. आणि त्याच्या 1 महिन्या अगोदर माझं लग्न झालं आणि घरी कोणाला माहीत नाही. म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुमचं लग्न झालं आणि अचानक तुमचं नोकरी गेली. मग त्यावेळेची पुढची परिस्थिती कशी तुम्ही हाताळला? पण एक महिन्या अगोदर म्हणजे लग्नाच्या वेळी मी 1 महिना सुट्टी घेतलं. त्या सुट्टी 1 महिन्यामध्येच गडबड झालं कंपनीमध्ये. आणि ते कंपनी रिक्रुटमेंट कंपनी होतं आणि ते पण लोक ऑलमोस्ट 15 लोक होते. ऑलमोस्ट सगळ्यांना काढलं, 1-2 लोकांना ठेवलं. पण मी गेल्यानंतर मला त्यांनी चिठ्ठी दिली की 15 दिवसाचं नोटीस आहे, तुझं म्हणजे नोकरी दुसरीकडे तू बघू शकतो. पण 15 दिवसात नाही मिळालं. मी पुन्हा विनंती केली, माझं आत्ताच लग्न झालं, पुन्हा 15 दिवस तुम्ही एक्सटेन्शन द्या. माझे इंटरव्ह्यूज वगैरे झालेले आहेत आणि ते 15 दिवस आहेत. तर 15 दिवस त्यांनी पुन्हा एक्सटेन्शन केलं आणि शेवटी 15 दिवस होऊन गेले, ते पण मला काम नाही मिळालं. पण इंटरव्ह्यू देत राहिला आणि मला वाटलं की आता काम नाही मिळणार. घरी कोणाला सांगितलं नाही मला. घरी मग लोक घरी टेन्शनमध्ये राहणार. घरी आल्यानंतर मी असं सांगितलं की माझं काम जाणार आहे, लोकांना काढता येत म्हणून. कारण एकदम सांगितलं तर मग पुन्हा काही टेन्शन येणार म्हणून. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी सोमवार होतं, IBM कंपनीने मला कॉल करून इंटरव्ह्यू घेतला मलेशियासाठी. 10 मिनिटात त्यांनी इंटरव्ह्यू घेऊन मग त्यांनी पक्का केलं की तू 3 दिवसात मलेशियाला गेली. अमेरिकेतून डायरेक्ट तू मलेशियाला? अमेरिकेतून नाही, सोलापुरातून. मग मी चेन्नईला गेलो, स्टॅम्पिंग केलं. 3 दिवसात मी मलेशियाला. मग तिथं मलेशियात गेल्यानंतर नेमकं तुम्ही काय काम केलं? तिथं मी सेम सिटी बँकेत मी जे काम करायचं, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन अँड सिक्युरिटी आणि डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, ते काम केलं. मग त्याच्यानंतर मी 2 वर्ष मी तिथे होतं. 2 वर्षात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढून टाकलं IBMचं. पण त्या कंपनीने मला आणखी 6 महिने ठेवलं. बरं. 6 महिने ठेवून माझ्याकडून शिकून घेतले सगळे ते. बरं. फक्त सगळ्या लोकांना काढलेत, 2घांनाच ठेवले, भारतीय लोकांना. मी आणि दुसरा एक चेन्नईचा माणूस होता आणि 2घांकडून त्यांनी कामं शिकून घेतले. नंतर आम्हाला काढले. मग तुमचं मलेशियाचं पण 2 वर्षानंतर ज्यावेळेला तुम्ही म्हणजे नोकरी कमी केलंय, मग त्यावेळेला पुढची तुमची ध्येय धोरणं काय होतं? तुम्हाला काय नेमकं काय? भारताचं जेव्हा मी सर्च करायचं जेव्हा तेव्हा खूप चॅलेंजेस आणि नोकऱ्या नाही मिळायच्या. तेव्हा 1999 आणि 2003ला तेव्हा सेम परिस्थिती असेल म्हणून असं मला वाटतं की वाटेल जे जॉब मिळेल मी देऊ शकतो म्हणून. पण जेव्हा मला 3 महिन्या अगोदर मला कळलं की हे एक्सटेंड होणार नाही कॉन्ट्रॅक्ट, मग मार्चपासून मी ॲप्लिकेशन स्टार्ट केलं Naukri.com आणि सगळ्या वेबसाईटवर. मग जॉबची परिस्थिती इकडे चांगलं होत गेली ते मला माहिती. पण एका कंपनी बटनी कम्प्युटर्सने मला सारखं कॉल करायला चालू केलं की मार्चपासून की तू येणार का अमेरिकेला, आम्ही तुला घेऊन जातो, 15 दिवसात घेऊन जातो. मी म्हणले की माझं 3 महिने अजून कॉन्ट्रॅक्ट आहे, मी कसे येऊ शकतो? तुम्ही वाट बघत असेल तर मी येईल माझं जूनपर्यंत. मग जून अखेरपर्यंत, जूनच्या लास्ट आठवड्यापर्यंत मी
मी वाट बघितलं आणि जूनच्या लास्ट सॅटर्डेमध्ये त्यांना फोन केला की आहे का ओपनिंग. त्याने म्हटले की आहे अजून, तुला पाठवून देतो. तुमची वाटच बघत होती मला. म्हणजे त्यांना या 3 महिन्यात कोण भेटलं नाही. मग मी आलो इकडे पटणी कम्प्युटर्स पुण्यामध्ये मी होतो आणि 15-20 दिवसात माझा इंटरव्ह्यू झाला ज्या कंपनीमध्ये मेटलाईफ इन्शुरन्समध्ये. मला 1 तास त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. मग त्यांनी इंटरव्ह्यू पास झाला. पास झाल्यानंतर 15 दिवसात माझे H1B विजा त्यांनी म्हणजे अप्लाय केलं. 15 दिवसात माझा विजा पण आला. मग त्याच्यानंतर 1 महिन्यात मला त्यांनी पाठवलं. आता तुम्ही ज्या कंपनीत आहे त्याच कंपनीचं तुम्ही आता तुम्ही म्हणाल आतापर्यंत त्याच कंपनीत तुम्ही काम करताय? नाही, बरेचशा कंपनीत काम केलं मी. मेटलाईफमध्ये मी 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये होतो सिएटलमध्ये 1 वर्ष काम केलं. पण माझे सगळे इंटरव्ह्यूज फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये सगळे क्लिअर झाले. म्हणजे माझं टेक्निकल स्किल्स आणि जे थिअरी आणि प्रॅक्टिकल सगळं परफेक्ट होतं. म्हणजे समोरचा माणूस इंटरव्ह्यू काही एक प्रश्न विचारला तर आपण सोडायचं, म्हणजे त्याला त्याची उत्तर तुमच्याकडे असेल. म्हणजे आतापर्यंत इंटरव्ह्यूला कुठले एक फेल झालेलं नाही. मायक्रोसॉफ्टचा इंटरव्ह्यू फक्त 10 मिनिटातच त्यांनी मला सिलेक्ट केलं मायक्रोसॉफ्ट. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काम केलंय प्रत्येक ठिकाणी 2 वर्ष 3 वर्ष यापेक्षा जास्त कालावधीचं काम तुमच्याकडनं झालं नाही. मायक्रोसॉफ्टमध्ये 1 वर्ष होतं, आणखी वाढत होतं कॉन्ट्रॅक्ट. पण हवामानमुळे तिथे मी पुन्हा दुसरं काम शोधलं. कारण सिएटलमध्ये 6 महिने ढगाळच असतं आणि 3-4 महिने कंटिन्युअस पाऊसच असतो, रिमरिम चालूच असतं. आणि आम्ही गेल्यानंतर 3 महिन्यानंतर आम्ही सूर्यदर्शन केलं. तसं होतं. मग ते मला आवडलं. म्हणजे की जिथे चांगलं वेदर वगैरे असेल तिथे मग पुन्हा मी न्यूजर्सीला आलो आणि न्यूयॉर्कमध्ये कामाला. त्याच्यानंतर मी 2 वर्ष मी कनेक्टिव्हिटीमध्ये एका इन्शुरन्स कंपनीमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर 2008मध्ये रिसेशन आलं तेव्हा माझी नोकरी गेली. मग मला दुसरी नोकरी मिळाली 2 महिन्यातच बँक ऑफ अमेरिकेमध्ये. तेव्हापासून आतापर्यंत मी बँक ऑफ अमेरिकामध्येच. तुमचं अप अँड डाऊन चालूच होतं. म्हणजे कालावधी जेव्हा सुरू झालं तुमचा व्यवसाय, म्हणजे नोकरीची कालावधी सुरू झाली तेव्हापासून अप अँड डाऊनच 2 वर्ष इकडं 2 वर्ष तिकडं 2 वर्ष तिकडं असा तुमचा क्रियाक्रम चालू. पण आता मला सांगा की ज्या वेळेला तुमचं बरोबर लग्न झालं, लग्नानंतर तुमचे मिसेस काय करत होते, मग तुम्हाला नेमकं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे, कसं मिळालं तुमच्या सगळ्यांचं? म्हणजे फॅमिली होतं तिथे. म्हणजे माझी बायको अरुणा हैदराबादची आणि यांची अरेंज मॅरेज आणि 2 मुलं आहेत. मुलं अमेरिकन सिटीजन आहेत. आम्ही पण अमेरिकन सिटीजन झालो. गेली आता 23 वर्ष वगैरे 23 वर्ष. नाही, ज्या वेळेला तुम्ही आता दर 2 वर्षाला इकडून इकडे जात होता त्यावेळेला फॅमिलीची सेटअप कसं तुम्ही करता? मी आमचं कसं की रेंटल राहायचं ना, तर तुमच्या फॅमिलीला घेऊन जायचं का? फॅमिलीला घेऊन जायचं. एका वेळी माझं प्रॉब्लेम आलं की न्यूजर्सीमध्ये असताना माझं लीज साईन केलं तेव्हा मला अजून 6 महिने होतं. तेव्हा घेऊन गेलं म्हणजे घेऊन जाता आलं नाही. ते न्यूजर्सीमध्ये जायचं मी कनेक्टिव्हिटी. बट 2 शनिवारी रविवारी मी न्यूजर्सीला यायचं आणि असंच 4 महिने का 5 महिन्याने गावलं. मग त्याच्यानंतर फॅमिलीला. आता तुम्ही ज्या ठिकाणी अमेरिकेत राहतात त्या ठिकाणची भारतीयांची संख्या कशी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कसं नियोजन करता? सध्या मी एडिसनमध्ये राहतो. एडिसन न्यूजर्सीमध्ये 60,000 लोकपर्यंत आहेत भारतीय. आणि एडिसनचा महापौरच भारतीय आहे, समीर जोशी. आणि सगळे शाळेत 90% आपले भारतीय आहेत. आणि दिवाळीला सुट्टी पण देतात शाळेत. आणि 10% इतर. आता तुमचं मुलं आणि मुलगी दोघं पण तुमच्या बरोबर असतात. मुलगा काय करतो आणि मुलगी काय करतो? मुलगाचं युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमध्ये
कम्प्युटर इंजिनियर करतो सेकंड इयरला. आणि मुलगी टॉपमोस्ट आर्ट कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळाली यावर्षी. रिसडी म्हणा, रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाईन. न्यूजर्सीपासून एक 4 तास रस्ता आहे आणि तो उत्तरेकडे आहे आणि माझा मुलगा दक्षिणेकडे आहे. वॉशिंग्टन DC पासून ते 1 तासाचा रस्ता आहे आणि न्यूजर्सीपासून 4 तास रस्ता आहे. आता तुम्ही ज्या अमेरिकेमध्ये एडिसनमध्ये राहता, आता तुम्ही सोलापूरच्या मायभूमीत आलात, तिथली वातावरण आणि इथली वातावरणामध्ये काय फरक दिसतं? तिथे खूप थंड असतं आणि हिवाळ्यात -15 आणि -18 पर्यंत तापमान जातं आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खूप थंड असतं आणि मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर 0च्या खालीच असतं आणि स्नो पडलं की वितळत नाही. आणि कधी कधी आईस जे स्नो आहे ना ते ब्लॅक आईस होतं. ब्लॅक आईस म्हणजे एकदम आपलं जे बर्फ येतं ना, बर्फ बनतात, पाय लावलं की घसरून जाणार, गाड्या पण स्पीड होतात. मग आता तुम्ही एवढं मोठं उन्हात तिथं सोलापूर म्हणजे 30-45च्या आसपास असलेलं तापमानातलं शहर आणि तिथलं तुमचं मायनस मधलं असलेलं शहर, ज्यावेळेला तुम्ही एकत्र येऊन म्हणजे तिथून निघाला इथं सोलापुरात आला, मग त्यावेळेला तुमची मॅच कसं होऊ शकते? खूप उकडते इथे. आम्हाला म्हणजे जास्त गरम वाटतो आणि तिथलं तापमान मार्चपासून चांगलं होत जातं आणि 2 डिग्री पासून ते 10 डिग्री पर्यंत असते मे महिन्यापर्यंत. आणि आम्ही स्वेटर घालून जातो. 2 ते 10 ते 10-12 15च्या आतच 20 वर जाते. तिकडे उन्हाळ्याचं काय परिस्थिती जाणवत नाही? उन्हाळा सुरू होते 5 जून पासून, 5-6 जून पासून ऑगस्ट अखेरपर्यंत असतं आणि मॅक्झिमम टेम्परेचर 32 ते 35 पर्यंतच जाते. आणि तिथले जे सूर्याचे किरण आहेत ना ते डायरेक्ट येतात आपल्या, कारण ते नॉर्थमध्ये असल्यामुळे आपण बाहेर गेले की आपल्या त्वचा म्हणजे चरचर करते. आपण अमेरिकेत आहात, तिथे सोलापुरात आल्यानंतर आपल्या मायभूमीशी असलेले अनेक जण त्या ठिकाणी अमेरिकेत स्थायिक असतात, मग त्यांच्याशी गाठभेट कधी झालेली आहे तुम्ही? भारतीय लोक खूप आहेत. माझ्या नेबरहुडमध्ये खूप इंडियन, गुजराती आहेत, बांगलादेश, पश्चिम बंगाल, कलकत्तावरून आलेले आहेत आणि नॉर्थ इंडियन्स आहेत, जास्त गुजराती आहेत आणि तेलुगूचे काही फॅमिली आहेत. मला वाटतं की आपण भारतात आल्यानंतर किती वर्षानंतर असा सोलापूरचा प्रवास करताय आपण? अमेरिकेतून ज्यावेळेला निघालाय, आता तुम्ही मला वाटतं 20-25 वर्षापासून परदेशातच राहतात. सोलापुरात कसं येणं जाणं असतं तुमचं? दरवर्षी येतो मी, कारण माझी आई इकडे असते, तिला भेटायसाठी मी 1 महिना तरी इथे राहतो. मग तुमच्या आईला कधी तिथं घेऊन गेलेलं आहे? दरवर्षी येते. गेल्या वर्षी झालं नाही आणि 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत. सोलापुरातील वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आता तुम्ही ज्या ठिकाणी मागून आल्यानंतर परत मला तिकडे जाऊ वाटत नाही, बाबा मी इथंच राहणार, इथं सोलापूरसाठी काय तर करणार, असं तुमच्या मनात आहे का? सोलापूर हे माझं माईक आहे आणि मला इथं आवडतं राहायला आणि आता वाटते, खूप वाटते करायला. आणि तिथं आता फॅमिली असल्यामुळे मुलं तिकडेच राहतात, त्यामुळे मला तिकडे राहावं लागतं आणि मुलांचं शिक्षण वगैरे तिथंच असल्यामुळे ते मुलं म्हणतात की आपण भारताला भेटू शकतो पण राहू शकत नाही. पण त्यांना जर राहायचं असेल तर ते पुढे येतील पुढे. पण आता जे परिस्थिती, परीक्षा म्हणजे एज्युकेशन वगैरे आहे आणि त्याच्यामुळे अजून काही नाही. तुम्ही आता भारतातल्या नागरिकत्व सोडलं आहे का अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले? आपण सोलापुरात आलात, सोलापूरची मायभूमीशी आपण नाळ जोडलेलं आहे. आपल्या आईला भेटण्यासाठी वर्षातून 2 वर्षातून एकदा तुम्ही या ठिकाणी येतात. आपल्या आईची तब्येत तुम्ही वारंवार आपल्या मोबाईल मार्फत विचारत असतात, हे पण आपल्या संभाषणातून कळालं. आपल्या पुढच्या भावी कारकिर्दीसाठी जनदर्पण न्यूज चॅनलच्या या चॅनलच्या मार्फत आणि सोलापूरकरांच्या वतीनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यात चांगल्यातलं चांगलं काम आपल्याकडून अमेरिकेतून व्हावं आणि सोलापूरसाठी त्याचा काहीतरी फायदा व्हावा, यासाठी तुमच्याकडून व्हावं अशी मी आपल्या चॅनलच्या वतीनं आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो. आपण मुलाखत दिला त्याबद्दल धन्यवाद.
ते